नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। मध्यधुंद वेगाचा थरार। मसावत जवळ रिक्षा उलटून काकू पुतणीचा जागीच मृत्यू। नमस्कार। भरधाव वेगात आणि हयगईने रिक्षा चालवून अपघात घडवल्याची हृदयद्रावक घटना मसावत गावाजवळ घडली आहे। या भीषण अपघातात रिक्षा चालकाची पत्नी आणि त्याच्या भावाची अवघ्या 3 वर्षांची मुलगी अशा दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे। पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दिनांक 8 फेब्रुवारी 2026 दुपारी 3 वाजेच्या सुमारास आरोपी चालक अंतर बारसिंग पवार वय 40 राहणार नांदे तालुका शहादा हा आपल्या ताब्यातील अप्पे रिक्षा क्रमांक MH39 जे 3072 घेऊन चिखली फाटा ते राणीपूर फाटा दरम्यान जात होता। समाधान हॉटेल समोर आरोपीने रिक्षेचा वेग प्रचंड वाढवला। वेगावर नियंत्रण न राहिल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला जोरदार पलटी झाली। या अपघातावेळी रिक्षेत बसलेल्या कुटुंबाला गंभीर दुखापत झाली। यामध्ये हिनाबाई अंतर पवार वय 35 वर्षे संशयिताची पत्नी जयश्री कालुसिंग पवार वय 3 वर्षे संशयिताच्या भावाची मुलगी या दोघांचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला। निष्पाप बालिकेच्या मृत्यूमुळे नांदे परिसरात शोककळा पसरली आहे। या प्रकरणी मसावत पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मधुकर पवार यांनी फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून संशयित चालक अंतर पवार याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1), 281, 125 AB, 324 4-5 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील बागुल हे करत आहेत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।